अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याबाबत देशभरात जोरदार चर्चा आणि उत्साह दिसून येत आहे। अनेक ठिकाणी सनातन धर्म यात्रा काढण्यात आल्या। अशातच ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली। वाहनांतून राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारे लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते। यात्रेदरम्यान काही लोकांनी काटा घेऊन वाहनांवर हल्ला केला, तसेच काही ध्वज फाडत वाहनांची तोडफोड केल्याचेही आरोप केले जात आहेत। न्यायनगर परिसरातील मस्जिदच्या ठिकाणी काल रात्री एक मोठी धक्कादायक घटना घडली। जय श्रीरामचे नारे लावल्यामुळे तेथील काही जनता ही उफाळून उठली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवरती त्यांनी चक्क काठीने वार केला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवरती, त्याचबरोबर ज्या गाड्यांना जय श्रीरामचे झेंडे लावले आहेत ते झेंडे काढून त्या काठ्यांनी त्या गाड्यांवरती वार करण्यात आले। एक मोठी धक्कादायक घटना घडलेली समोर आली आहे। एका ठिकाणी अयोध्येमध्ये आज राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असताना दुसऱ्या ठिकाणी मुंबईच्या मीरा रोड न्यायनगर परिसरामध्ये एक भयावह परिस्थिती काल रात्री निर्माण झाली आहे। याची काही दृश्य आता आपण पाहूया। या दृश्यामध्ये साफ दिसते की काही लोक त्या गाड्यांवरती काठीने वार करत आहेत। बराच जमाव त्या ठिकाणी जमलेला आहे आणि बरीच तोडफोड देखील अशा त्या ठिकाणी झालेली आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकता। अतिशय धक्कादायक अशी परिस्थिती काल मीरा रोडच्या न्यायनगर या परिसरामध्ये घडली। ज्यावेळेस ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती त्यावेळेस तात्काळच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता आणि पोलिसांनी लवकरच त्या ठिकाणी येऊन ती परिस्थिती आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला। प्रतिनिधी रोहन दसवडकर सोबत तुम्ही पाहत आहात भारत 24 तास। धन्यवाद।